स योगी योगिनां वरः नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लम्बोदरायैकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीमूर्तये नमो नमः. फेसबुकला केलं थोडं कागद लागते नाही एवढं कागद फक्त पाहिजे. भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायुः. ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. यशवंत महाराज की जय. मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव राष्ट्रदेवो भव. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांनी काहीही माहिती नसताना कोल्हापूरच्या मंदिरामध्ये दत्त जयंतीचं समाप्तीचं कीर्तन सुरू असताना संकल्प करवून घेतला, 111 भागवत माझ्याकडून करून घ्याल. त्यावेळेस भागवत कसं असतं माहिती नव्हतं. भागवत आयुष्यात कधी ऐकलं नव्हतं. फक्त कीर्तनासाठी म्हणून भागवताचा अभ्यास केला होता. पण 7 दिवस भागवत कसं असतं हे माहिती नसताना सद्गुरू काय करवून घेत नाहीत. तर आजची 47वी सेवा भोसे क्षेत्रामध्ये, क्षेत्र म्हणते मी कारण काल मंदिरामध्ये जाऊन आलो, आख्यायिका समजली. संत हे प्रत्येक ठिकाणी कसे असतात आणि आम्हाला प्रत्येक रूपामध्ये दिसतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि खरोखरच काल रात्री सगळेजण घाबरले होते. कोण घाबरलं नव्हतं? प्रत्येक जण घाबरला होता की आता उद्या कथा कशी होईल. आणि यशवंत महाराज आहेत आपल्या पाठीशी. त्यांनी सगळ्यांच्या मनाची चलबिचलता होऊ दिली आणि नंतर सांगितलं काही काळजी करू नका, कथेच्या वेळेत कथा सुरू होणार आहे आणि निर्विघ्नपणे पार पडणार आहे. म्हणूनच आपण संकल्प केलेला असतो आणि बंधन बांधून घेतलेलं असतं की 7 दिवस आम्ही आता भागवत कथेच्या बंधनामध्ये अडकलेलो आहोत. आणि पहिली सुरुवात माझी अशी झालेली आहे की मी गजराच्या आधी बोलल्या गेले. 46 भागवतापर्यंत मी गजर पूर्ण होईपर्यंत कधी बोलल्या गेले नाही. आणि सद्गुरू सांगतात हे तू करत नाही, माझ्याकडून करवून घेतल्या जातं. आणि म्हणून आधी यशवंत महाराजांचा महिमा हा रात्रीतून आपण अनुभवला आणि आज त्यांच्या क्षेत्रामध्ये आपण भागवत कथेला प्रारंभ करत आहोत. आयोजक एकच असतो, बोलवणारा एकच असतो, पण ऐकणारे असंख्य जण असतात. म्हणून भागवत कथेचं आयोजन जो करणारा आहे तो सगळ्यांचं पुण्य आपल्या वाट्याला घेत असतो, कळत नकळतपणे घेत असतो. आणि भोसे क्षेत्रामध्ये एकदा कथा झाली की आता ती सातत्याने चालू राहणार
हे यशवंत महाराजांनी काल आश्वासन दिल्यासारखं केलं की ठरली ना मग ती होणार, प्रश्नच नाही. पण जेव्हा आम्ही भागवत कथेला प्रारंभ करतो त्यापूर्वी आम्ही भगवंताचा गजर करतो आणि जो गजर आहे तो भागवतातला गुरुमंत्र आहे. भागवतातल्या प्रत्येक भक्ताला भगवंतानी हा एकच गुरुमंत्र दिलेला आहे. आणि गंमत अशी आहे की एकनाथ महाराजांच्या 13व्या पिढीतली सून हा फक्त अधिकार आहे नाथांनी दिलेला. मला यातलं काही कळत नाही, पण त्यांनी इथं ते म्हणतात ना, बोलविता धनी दुसरा असतो, आणि आपण म्हणायचं वेडा वाकुडा गाईन परी तुझाच म्हणवीन. अशा न्यायाने गुरुमंत्र देण्याचा अधिकार सुद्धा या 7 दिवसामध्येच दिलेला आहे. आपल्यापैकी कोणी गुरुमंत्र घेतलेला नसेल तर 5वे आणि 6वे दिवशी आपण गुरुमंत्र घेऊ शकता. हा भागवताचा गुरुमंत्र आहे. सुरुवात झाली की प्रत्येकाने डोळे बंद करायचे, जोरात टाळ्या वाजवायच्या आणि मुखानी जोरात म्हणायचा. एकीकडे गजर चालू आहे, एकीकडे आम्ही चालतो, बोलतो, फिरतो. हा भगवंताच्या नामाचा अपमान होतो आणि असा होऊ नये. भगवंत आता बरं, याच्यासाठी आधी आपण पूर्व पार्श्वभूमी तयार करू. तुमच्यापैकी एखाद्याचं नाव असेल रामराव, मला माहिती नाही बरं का, अंदाजाने म्हणते. एखाद्याचं नाव रामराव असेल आणि एखाद्या स्त्रीचं नाव रुक्मिणीबाई असेल. समजा आवाज दिला, कॉन्स्टंटली आवाज दिला, रुक्मिणीबाई रुक्मिणीबाई रुक्मिणीबाई, तर त्या रुक्मिणीबाईंचं जरी लक्ष नसेल तरी आजूबाजूचे सांगतात, ओ रुक्मिणीबाई तुम्हाला आवाज देतायत. मग त्यांच्यापर्यंत तो आवाज पोहोचला की नाही, त्यांचं जरी लक्ष नसलं तरी. आणि असंच रामरावांना जरी आम्ही आवाज दिला, त्यांचं लक्ष नसेल तर आजूबाजूचे सांगतील की अहो तुम्हाला आवाज देतायत. ज्याला आवाज दिला ते आपल्यापर्यंत येतात का पळून जातात? बरोबरच येतात. तसं भगवंताचं नाम जर आम्ही सातत्याने घेत राहिलो तर भगवंत हा आमच्याकडे नक्कीच येणार आहे. फक्त तो कधी येणार? तुम्ही म्हणाल आत्ता येणार आहे का? आत्ता नाही. आपले आपले प्रारब्ध कर्म भोग जसे आहेत त्यानुसार. आणि भगवंताला बोलवण्यासाठी फार काळ करायची गरज नाहीये. देवाची द्वारी उभा उभा उभा, फक्त एका क्षणामध्ये उभं राहिल्यानंतर चारी मुक्ती, तेणे मुक्ती चारी, एक नाही दोन नाही, आणि जी अविनाशी आहे ती सायुज्य मुक्ती भगवंत प्रदान करतो. केव्हा? एक क्षण उभं राहिल्यानंतर. फक्त तो उभा कसा राहायचा आहे तर खऱ्या अर्थाने उभा राहायचा आहे. आम्ही उभा राहिलो असं जर होत राहिलं तर त्याला उभा म्हणता येणार नाही. आणि इकडे आम्ही हरिओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत राहायचं आणि हरिओम नमो भगवते वासुदेवाय, हरिओम नमो उपयोग नाही. डोळ्यासमोर भगवंताची मूर्ती आणायची, हाताने टाळ्या वाजवायच्या आणि मुखाने जितक्या आपल्या वाणीमध्ये शक्ती आहे तितकी शक्ती भगवंताच्या नामासाठी द्यायची. त्याचंच त्याला द्यायचं. या वैखरी वाणीमध्ये शक्ती कोणी दिली? त्यानेच दिली आहे. त्याचंच त्याला द्यायचं. आपलं आपल्याजवळ काहीही नाहीये, त्याचंच त्याला द्यायचं आहे आणि अगदी मनापासून द्यायचं आहे. भागवतातल्या गुरुमंत्राला आपण सुरुवात करत आहोत. प्रत्येकाने उद्यापासून जेव्हा गुरुमंत्र सुरू होईल तेव्हा जिथे असेल तिथे थांबायचं आणि जोरात टाळ्या वाजवायच्या आणि मनापासून भगवंताचा गजर करायचा. वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय.
यामध्ये सुरुवातीचे 15 श्लोक आहेत. आधी आपण 15 श्लोकांनी सुरुवात करूया. प्रत्येकाला हे मिळालेलेच असतील. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा, तिथे जन्मला तो गुणातीत एका. जयाचे निनामे चुके जन्म घेथा. नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. महायोगपीठे तटे भीमरभ्यां, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठत्यमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवे. वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदे गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो. यस्यान्तं न विदुः सुरगणा, देवाय तस्मै नमः. कृष्णं नारायणं वन्दे. कृष्णं वन्दे व्रजप्रियं. कृष्णं द्वैपायनं वन्दे. कृष्णं वन्दे पृथासुतम्. वंशी विभूषितकरानवनीरदाभा, पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठा. पूर्णेनेन्दुसुन्दरमुखा अरविन्दनेत्रा. कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने.
नमस्ते भगवन् व्यास सर्वशास्त्रार्थकोविद ब्रह्मा विष्णु महेशानां मूर्तसत्यवती सुत नमस्तुभ्यं भगवते ज्ञानवैराग्यशालिने नारदाय सर्वलोक पूजिताय सुरर्षये शुकनारद एकतत्कथा प्रकाशेन मज्ञानं विनाशय सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदु स्तं सर्वभूतहृद्यं मुनिमानतोऽस्मि। जन्मान्द्यस्य यतोऽन्वयादितरत स्वार्थेऽवभिज्ञ स्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरया तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्नां स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। आदौ रामतपोवनादिगमनं हत्वा मृगं काञ्चनं वैदेहीहरणं जटायुमरणं सुग्रीवसम्भाषणं वालीनिग्रहणं समुद्रतरणं लङ्कापुरीदाहनं पश्चात् रावणकुम्भकर्णहननम् एतद्विरामायणम्। आदौ देवकी देवी गर्भजननं गोपीगृहे वर्धनं मायापूतनजीवितापहरणं गोवर्धनधारणं कंसच्छेदनकौरवादिहननं कुन्तीसुतापालनम् एतद्भागवतं पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतम्। नमो ब्राह्मण्यदेवाय गोब्राह्मणहिताय च जगद्धिताय कृष्णाय च जगद्धिताय गोविन्दाय नमो नमः। पुंडलीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। यशवंतराव महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आपल्या भागवताची सुरुवात झालेली आहे. भागवत म्हणजे काय? जे सगळं भागवतं ते भागवत. आता भागवणं म्हणजे काय? तर आम्हाला ज्या ज्या गोष्टीची निकड आहे, ज्या ज्या गोष्टींची गरज आहे, त्या त्या सगळ्या गोष्टी भागवतातून आम्हाला मिळतात. पण त्या केव्हा मिळतात? जर आम्ही त्याच्याशी एकनिष्ठ एकाग्र असू तर. काय मिळतं? ज्ञान, वैराग्य, योग आणि भक्ती, या सगळ्या गोष्टी आम्हाला भागवतातून मिळतात. ज्ञान मिळतं म्हणजे काय मिळतं? तर सगळ्यात महत्वाचं जे आहे ते म्हणजे स्वस्वरूपाचं ज्ञान. आम्हाला कम्प्युटरचं ज्ञान आलं, आम्हाला वाद्यांचं ज्ञान आलं,
आम्हाला आणखीन काही गोष्टींचं ज्ञान आलं, पण त्या ज्ञानाला कुठेतरी लिमिटेशन्स आहेत. आज आम्ही एखादी लँग्वेज शिकली तर काही वर्षानंतर ती लँग्वेज बाजूला जाते, परत वेगळं व्हर्जन निघतं, अरे ते आउटडेटेड झालं, आता परत नवीन काहीतरी शिकू. हे प्रत्येक ज्ञानामध्ये. आज जर आत्ता आम्ही काही राग शिकलो, समजा आम्ही काफी शिकलो, दुर्गा, मालकंस, अनेक राग शिकलो, आणि एखाद्या वेळेस जर आम्हाला कोणी विचारलं की आहिर भैरव माहितीये का, तुम्ही तर राग शिकले नाही एवढे, नाही, एक काहीतरी राहून जातं आणि जे केलं इतके सोपे का, इतके जुने का, असं होतं. हे इतर ज्ञानांच्या बाबतीत आहे. पण स्वस्वरूपाचं ज्ञान हे एकदा झालं की परत दुसरं काही मिळवायची आवश्यकता राहत नाही. आणि ते स्वस्वरूपाचं ज्ञान आम्हाला केवळ आणि केवळ भागवत महान ग्रंथ करवून देतो. भागवत म्हणजेच नेमकं काय, तर भगवतेन प्रोक्तनम इति भागवतम. भगवंतानी भगवंताला भगवंताविषयी दिलेलं गुह्य परमतत्वज्ञान म्हणजे भागवत आहे. प्रत्येक ठिकाणी मी विचारते की लोकशाहीची व्याख्या आपल्याला माहिती आहे का? लोकशाहीची व्याख्या ज्यांना उत्स्फूर्तपणे सांगायची इच्छा असेल त्यांनी सांगा, आणि जोरात सांगा, इकडे ऐकायला कमी येतं. लोकांसाठी लोकांनी तयार केलेली. बस, जसं लोकशाहीमध्ये इकडे ऐकायला कमी येतं म्हणजे काय, तानपुऱ्याचा आवाज आहे म्हणून बरं का, काही गैरसमज करून घेऊ नका, अवघड होईल. लोकांनी लोकांसाठी लोकांकडून करविलेलं जसं आहे त्याला आम्ही लोकशाही म्हणतो. तसंच भगवंतांनी भगवंतांना भगवंताविषयी दिलेलं परमगुह्य तत्वज्ञान म्हणजे भागवत आहे. भागवत अवघड नाही. आम्ही रोज जे जगतो ते भागवतच जगतो, फक्त कसं जगतो हे आम्हाला भागवत शिकवतं. आता मनुष्याला जीवन यशस्वी आणि समाधानी सुखी करायचं असेल तर एकमेव भागवत महान ग्रंथ तो आमच्यासाठी भगवंतानीच दिलेला आहे. तर हे भगवंतानी दिलेलं जे भागवत आहे, या भागवतामध्ये नेमकं काय काय आहे हे आम्हाला या 7 दिवसामध्ये कळणार आहे. आणि जे आमच्याकडे 18 पुराणं आहेत, त्या 18 पुराणांना श्लोककारांनी एकाच श्लोकामध्ये गुंफलेलं आहे. बेरीज तुम्ही करणार, मी फक्त बोलणार. एक काय असतं माहिती का, माणसाचं ते म्हणतात ना, माणसाचं रक्तातला गुण असतो म्हणतात. माझ्या रक्तातला तसाच गुण आहे. मी मुख्याध्यापकाची मुलगी आहे आणि प्राचार्याची पत्नी आहे. त्याच्यामुळे प्रश्न आणि उत्तर जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत मला पुढे जाता येत नाही. तुमच्याकडनं प्रश्न, इकडून प्रश्न झाला आणि तिकडनं उत्तर आले की मग आपल्याला पुढे जायचं, नाही तर मग रामकृष्ण हरी शांत बसायचं. प्रत्येकाने प्रश्नाकडे लक्ष द्यायचं. कारण आपल्याकडचे प्रत्येक ग्रंथ हे संवादातून निर्माण झालेले आहेत. आणि संवाद म्हणजे दोघांनी एकमेकांशी बोलणं म्हणजे संवाद आहे. हे अवघड जाईल, कठीण जाईल. साधं उदाहरण, आपल्या रोजच्या सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आमच्या हातामध्ये सगळ्यात प्रिय वस्तू म्हणजे ही. ह्याच्यावर आम्ही इकडनं बोलतोय आणि समोरून आम्हाला आवाज ऐकूच नाही आला तर आम्ही एकच शब्द बोलतो प्रत्येक वेळेस. कोणता? मग हे का? कारण मी इकडनं बोलल्यानंतर मला समोरून रिप्लाय आलाच गेला पाहिजे, ऐकू आल्याच गेला पाहिजे. अदरवाईज माझं बोलणं तिथेच स्टॉप होणार. मी काय म्हणणार, ऐकू येत नाही का, मग जाऊ दे, ठेवून दे. बरोबर ना? असं होऊ नये. संवाद साधताना दोघांनीही बोलल्या गेलं पाहिजे. कारण भागवत हा ग्रंथ सुद्धा संवादातून निर्माण झालेला आहे. तो कसा, ते आजच्याच कथेमध्ये आपल्याला येणार आहे. श्लोककारांनी एकाच श्लोकामध्ये 18 पुराण कसे गुंफलेले आहेत ते आपल्याला पहिल्यांदा बघायचंय. तर ज्या ज्या अक्षरांनी सुरुवात होतं ते अक्षर मी म्हणणार आणि आतल्या आत तुम्ही काउंट करायचं, तुम्ही मोजत राहायचं ते.
म द्वयम, द्वयम म्हणजे 2, त्रयम म्हणजे 3 आणि चतुष्टयम म्हणजे 4. म द्वयम, भ द्वयम, चैव ब्र त्रयम व चतुष्टयम. बेरीज सांगायची. म द्वयम म्हणजे किती? 2. भ द्वयम, चैव ब्र त्रयम, ब्र त्रयम व चतुष्टयम. नंतर सांगा, आधी मनात करा मग सांगा. म द्वयम, भ द्वयम, चैव ब्र त्रयम व चतुष्टयम. अनापलिंग कुस्कानी पुराणानी पृथक पृथक. अनापलिंग कुस्कानी पुराणानी पृथक पृथक. याच्यामध्ये म द्वयम म्हणजे म अक्षराने सुरू होणारे 2 भागवत 2 पुराण आहेत. ते म्हणजे मत्स्य पुराण, मार्कंडेय पुराण. भ द्वयम भविष्य पुराण, भागवत पुराण. ब्रत्रयम ब्रह्मपुराण, ब्रह्मांड पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण व चतुष्टयम वामन पुराण, वायू पुराण, विष्णू पुराण, वराह पुराण. किती झाले? झाले. आता नारद पुराण, लिंग पुराण, गरुड पुराण, अग्नि पुराण, कुर्म पुराण, स्कंद पुराण. ह्या सगळ्या पुराणांनी एकत्र येऊन पृथक पृथक म्हणजे वेगवेगळे हे जे पुराण आहेत, तर हे पुराण आमच्या भगवंतानी आमच्यासाठी दिलेले आहेत. कुणासाठी दिलेले आहेत? आमच्यासाठी. आणि या आमच्या पुस्तिकेमधला जो श्लोक आहे तो 10व्या क्रमांकाचा श्लोक, तो भागवतातला आत्मा आहे. कुणीही एकाने जोरात म्हणा 10व्या क्रमांकाचा श्लोक. चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय ज्ञानाय नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चित आनंद. सच्चित आनंद हे कुणाचं रूप आहे? आम्ही भगवंताचं म्हणू, पण त्याच्या पुढे जाऊन आपण असंही म्हणू शकतो की हे माझंच रूप आहे. मी म्हणजे आपण प्रत्येक जण. सत म्हणजे सत्य, चित म्हणजे चैतन्य असणारं, आनंद, आनंद हे आमचं स्वरूपच आहे, मुळातच आनंद आहे. पण फक्त या लौकिक दृष्ट्या, भौतिक दृष्ट्या आम्ही वासनांच्या आणि मोहाच्या एकत्र गर्तेमध्ये अडकलेलो, असे गुंडाळत चाललोय आम्ही. एक वासना झाली की तिची पुढची, ती झाली की तिची तिसरी. आणि कसं असतं बघा, एक इच्छा पूर्ण झाली की माणूस शांत नाही बसत, परत वृद्धिंगत होते. आणि जर समजा इच्छा पूर्ण झाली तर मोह वाढतो, आणि इच्छा पूर्ण नाही झाली तर क्रोध वाढतो. म्हणजे इच्छा ही अशी आहे की ती वाढली, पूर्ण झाली तरी त्रासदायक आहे आणि अपूर्ण राहिली तरी त्रासदायक आहे. पण हीच इच्छा जर आम्ही प्रपंचातली काढून परमार्थामध्ये जर घातली तर ती इच्छा वाढली तरी चालते आणि नाही वाढली तरीही चालते, स्थिर राहते. म्हणजेच ती आमचं आनंद जे रूप आहे ते आम्हाला व्यक्त करून देते. या भगवंताचं स्वरूप कसं आहे? तर स्वरूप सच्चिदानंद असून जो सकल दुःखांची निवृत्ती करणारा आणि परमानंदाची प्राप्ती करून देणारा हा एकमेव कोण आहे? तर आमचा भगवंत श्रीकृष्ण आहे. भागवत हे काय करतं? तर मानवी वृत्तींवर प्रकाश टाकतं. पुन्हा एकदा तेच वाक्य बोलते, मानवी वृत्तींवर प्रकाश टाकतं, मानवी स्वभावावर प्रकाश टाकतं. दुर्योधन होऊन गेला, अनेक वर्ष झाली, पण तेव्हा एकच दुर्योधन होता. आता अनकाउंटेबल आहेत. आता आम्ही मोजूच शकत नाही कुठे कुठे दुर्योधन दडलेला आहे
आम्हाला माहिती नाही. म्हणून आम्हाला भागवत आता व्यक्तिरूपाने नाही ऐकायचं, तर भागवत आम्हाला कसं ऐकायचं? वृत्तीरूपाने ऐकायचं आहे. मग भगवंतानी प्रत्येकाच्या जीवनावर प्रकाश टाकलेला आहे. त्याच्या जीवनातलं काय योग्य आणि काय अयोग्य हे श्रवण करणाऱ्यांनी अशा पद्धतीने श्रवण करायचं की याच्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये दुःख हे नाहीच आहे आणि काम हा अजिबात नाहीये. कारण का? श्रीकृष्णाला काम स्पर्श करू शकत नाही आणि म्हणूनच यांचं जे आहे ते सगळं काही मंगल आहे. भागवतामध्ये 3 प्रकारचे मंगलाचरण आहेत. कसे? प्रथम स्कंधामध्ये व्यासांचं मंगलाचरण आहे, द्वितीय स्कंधामध्ये शुकाचार्यांचं आहे. भागवत ऐकताना समजा चुकून शुकाचार्य याच्याऐवजी एक चुकल्या गेलं की ते होतं शुक्राचार्य. पण शुक्राचार्य हे दैत्यांचे गुरु आहेत आणि शुकाचार्य हे परीक्षितीला भागवत सांगणारे आहेत. म्हणून शब्द भागवतातला अतिशय महत्वाचा आहे. म्हणजे भागवत ऐकायचं कसं? नाथ महाराजांनी एकनाथी भागवतामध्ये याच्यावर एक उत्कृष्ट ओवी दिली आहे. आता एकनाथी भागवत काय आहे? तर श्रीमद भागवत हे 12 स्कंधांचं आहे आणि यातला जो 11 स्कंद आहे, 11वा जो स्कंद आहे, त्याच्यावर जनार्दन स्वामींनी म्हणजे नाथांच्या सद्गुरूंनी त्यांना आज्ञा केली होती की तू याच्यावर टीका कर. आता टीका म्हणजे आमच्याकडे लगेच तुला सांगू का? ती टीका नव्हे, ही टीका म्हणजे एक्सप्लेनेशन, त्याच्यावर विवरण कर. त्यामुळे मराठीतून म्हणजे प्राकृतामध्ये सगळ्यांना समजेल अशा पद्धतीने विस्ताराने लिखाण कर. ते एकनाथी भागवत. त्यामध्ये नाथ महाराज म्हणतात की भागवत श्रवण करताना कसं करायचं? चुकलिया पुत्राची वार्ता जेणे आदरे ऐके माता तैसेची हरी कथा ऐकीत जावे. चुकलिया पुत्राची वार्ता. समजा एखाद्या जत्रेमध्ये वगैरे गेलेले आहेत, मेळ्यामध्ये गेलेले आहेत आणि तिथे लहान लेकराचा हात धरलेला आहे आईनी आणि गर्दीमध्ये त्या लेकराचा हात सुटल्या गेला आणि लेकरू हरवलं. त्यावेळेस त्या आईला वाटेल त्या गोष्टी बाकीच्यांनी देऊ द्या, त्या आईला काय ऐकायची इच्छा असते? फक्त बाई तुझा मुलगा सापडला, एकच वार्ता ऐकायची असते तिला. तिला तुम्ही पैठणी द्या, तिला तुम्ही लॉटरीचं तिकीट लागलंय म्हणून 1,00,000 रुपये घे बाई, तुझ्या जळू दे सगळं चुलीत, मला माझं लेकरू सापडू दे. चुकलिया पुत्राची वार्ता जेणे आदरे ऐके माता. त्या आदराने भागवत कथा श्रवण करायची आहे आणि म्हणूनच भगवंताचं नामस्मरण अतिशय आनंदाने करायचं. आमचं जे स्वरूप आहे ते कसं आहे तर सच्चित आनंद. चित्त म्हणजे चैतन्य स्वरूप, जो जड नाही, जो नित्य आहे. आणि आनंद म्हणजे काय? तर आनंद म्हणजे ज्यावेळी आपलं चित्त विषयांशी इंद्रियांशी एकरूप झालेलं असतं, तो जो आतील आनंद आहे तो स्थिर होतो. ते प्रतिबिंब बिंबाकडे बघून शांत होतं. हे जाऊ द्या, आम्हाला नाही समजलं, आम्हाला आनंद एकच कळतो. कसा कळतो? समजा माझ्या मुलीचं लग्न झालेलं आहे, सासरी गेली आहे आणि 1 वर्षानंतर माझी मुलगी अचानक माझ्या समोर आलेली आहे. त्यावेळेस त्या मातेच्या हृदयाला, चित्ताला, इंद्रियांना काय होतं हे ती सांगू शकते का?
सांगूच शकत नाही. मग ती माता असो का पिता असो, जी सासरी गेलेली मुलगी वर्षानंतर आम्हाला बघायला मिळाली, तिच्याकडे बघताना, तिला भेटताना आमच्या इंद्रियांशी, आमच्या विचारांशी आमची जी एकाग्रता होते, तो जो आनंद आहे, तोच आनंद भगवंताशी एकरूप होण्यामध्ये आहे. आणि ते आनंद म्हणजेच आमचं मूळ स्वरूप आहे. आणि हेच मूळ स्वरूप म्हणजे श्रीकृष्ण आहे. ज्याचं आचरण मंगल असतं, त्याचं मनन चिंतन करणंच मंगलाचरण आहे. आणि कृष्णाचं नाम हेच मंगल आहे. कृष्णाचं नाव घेता घेता आम्ही इतकं देहभान हरवून जातो की आमच्या अंतरी असणाऱ्या कित्येक गोष्टी आहेत त्या आम्हाला विसर पडतो आणि एकच वाटतं की या नामातून आम्ही दूर जाऊ नये. Thank you.
हरये नमः, हरये नमः, हरये नमः. ज्यांना 2 हात आहेत, ज्यांना हात वर करता येतात, ज्यांना भगवंताशी शरणागती पत्करायची आहे, त्या प्रत्येकाने हात जमतील तितके वर करायचे आणि मग भगवंताला काय म्हणायचं? हरये नमः, हरये नमः, हरये नमः. हे काय आहे? का असं करायचं? समजा बोलता बोलता एखाद्याला आम्ही बोलू नये ते बोलून गेलो, चुकून बोलून गेलो, तर आमच्याकडे प्रचलित प्रत्येकाने सहज वापरण्यासारखा शब्द आहे. बास, अगदी करेक्ट. काय म्हणतो आम्ही? सॉरी. बरं, एकदा सॉरी म्हणतो का? नाही. सॉरी सॉरी सॉरी, सॉरी बरं का. का? ती चूक झाली. आम्ही 3 वाजता भागवत कथेला प्रारंभ केला, आता 4 वाजले. या 1 तासामध्ये आम्ही भगवंताविषयीच बोललो. भागवत म्हणजे काय? भगवंताविषयीच बोललो. पण भगवंताविषयीच बोलणारा बोलतोय, ऐकणारा ऐकतोय, बोलणारा बोलता बोलता पण ऐकतोय आणि ऐकणारा ऐकता ऐकता पण बोलतोय. बरोबर आहे? मग हे करत असताना श्रोता आणि वक्ता हे दोन्हीही कसे आहेत? तर 4थ्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे, श्रोतारोथ्य निरूप्यन्ते श्रीमद विष्णू कथाश्रयाः प्रवरा अवराश्चेति श्रोतारो द्विविधा मताः. श्रोतारो द्विविधा मताः. जो भगवान श्रीकृष्णांच्या कथांचं श्रवण करतो अशा श्रोत्यांचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. एक उत्तम श्रोता आणि एक अधम श्रोता. अधम श्रोता आम्हाला बघायचा नाही. आम्ही कोण आहेत? बास, आम्ही कोण श्रोते आहेत? जोरात. उत्तम श्रोते आहेत. मग उत्तम श्रोत्यांमध्ये आम्ही नेमके कोण आहेत हे ज्याचं त्यांनी स्वतःशी निगडीत करून घ्यायचं. त्याच्यासाठी आधी ऐकायचं की उत्तम श्रोत्यामध्ये 4 जण येतात. एक चातक, हंस, शुक आणि मीन. शुक म्हणजे पोपट. चातक काय करतो? जे मेघांचं पाणी पडतं तेच पाणी ग्रहण करतो. बिस्लरीचं उगीच आता पळतच नाहीये तिकडचं, आजच्या दिवस बिस्लरीवर भागू, अजिबात नाही. म्हणून शुद्ध पाणीच पितो, त्यासाठी प्रतीक्षा करतो. आणि भागवत श्रवण करणाऱ्या श्रोत्यामध्ये सुद्धा चातकाप्रमाणे वाट पाहण्याची, प्रतीक्षा करण्याची ती जिद्द असणं गरजेचं आहे. दुसरा श्रोता हंस. हंसाला दूध आणि पाणी जर एकत्र करून दिलं तर तो फक्त आणि फक्त प्राशन करतो, पाणी एवढं सोडून देतो. तसा उत्तम श्रोता आहे, त्यांनी भागवतातलं सगळं काही रस ग्रहण करायचं. उत्तम जे आहे भागवतामध्ये सगळं उत्तम आहे, पण कथेच्या परिसरामध्ये काही वेगळंही असेल. कसं वेगळं असेल? आता समजा आपल्या इथे कुणी आतापर्यंत दिसलं नाही, पण एखाद्याला सवय असेल, झाला केलं आणि पण बाकीचे जण काय करतात? इकडे कोणत्या श्लोकाचं महात्म्य सांगतायत माहिती नाही, तिकडं जे चाललं ना
त्याच्याकडे इतकं एकाग्र मन असतं की इकडे काही का चालेना असं होतं. आणि मग यातलं जे नीर क्षीर, जे नीर आहे, जे पाणी आहे त्याकडे लक्ष चाललं आणि जे खरं दूध आहे ते निघून चाललं. म्हणून चातकाप्रमाणे पाहिजे आणि हंसाप्रमाणे पाहिजे उत्तम श्रोता. तिसरा शुक. पोपट चुकून एखाद्या आंबट पेरूला चोच लावत नाही. आणि ज्या पेरूला पोपटाने चोच मारलेली आहे तो पेरू असतो कसा? गोडच असतो. त्याच्या पुढे काय चकार आहे, गोडच असतो. म्हणून हा जो श्रोता आहे त्याने या शुकाप्रमाणे केल्या गेलं पाहिजे की मधुरता ती ग्रहण करायची आणि आचरणामध्ये आणायची. नंतर चौथा श्रोता जो आहे उत्तम श्रोत्यातला तो मीन, म्हणजे माशासारखा. मग तुम्ही म्हणाल म्हणजे काय पाण्यात डुबायचं का आम्ही? नाही, तसं नाही. तर मीन म्हणजे मासा जसा पाण्याशिवाय तळमळतो तसा भागवत श्रवणासाठी श्रोत्याची तळमळ पाहिजे. प्रपंचाचा विसर पडून सर्वेंद्रियाचे कान करून भागवत ऐकल्या गेलं पाहिजे. भागवत आम्हाला काय देतं? तर भागवत श्रवणानंतर आमचे त्रिविध ताप ते भगवंत हरण करतो. त्रिविध ताप कोणते कोणते आहेत? तर आधी भौतिक, आध्यात्मिक आणि आधी दैविक. या तीनही तापांचं हरण आमचा भगवंत करतो. मग हे तीन ताप आध्यात्मिक मध्ये आध्यात्मिक, आधी आणि व्याधी. बघा किती उत्कृष्ट शब्द आमच्या ग्रंथामध्ये आहेत. आधी काय झालं याला? इकडनं आवाज फुल आहे. आधी आणि व्याधी. आध्यात्मिक मध्ये आधी आणि व्याधी. आधी म्हणजे काय? मी आधी आलो म्हणजे मी पहिल्यांदी आलो, आहे की नाही? मग आधी कशासाठी घेतलेलं आहे? तर आधी मनासाठी घेतलेलं आहे आणि व्याधी देहासाठी घेतलेलं आहे. बघा बारकाईने विचार करा. आम्ही मनात जर एखाद्या गोष्टीने घर केलं तर त्याचा परिणाम आमच्या देहावर दिसून येतो. लग्नामध्ये माझ्या मुलाचं लग्न आहे आणि मी कष्ट केले, इतके कष्ट केले, पण मला कष्ट झाले वाटत नाही. का वाटत नाही? कुणाच्या मुलाचं लग्न? माझ्या मुलाचं लग्न आहे. तिथे आदर, प्रेम, जिव्हाळा, माया आणि मीपणा गुंतलेला आहे. माझ्या मुलाचं लग्न झालं. मग माझ्या मुलाचं लग्न झालं यामध्ये माझं शरीर प्रसन्न आहे का माझं मन प्रसन्न आहे? माझं मन प्रसन्न आहे. आणि जर माझं मन प्रसन्न असेल तर मग माझ्या त्या देहाकडे माझं लक्ष जात नाही. आणि म्हणून व्याधी या आधी मनाला असतात मग देहाला असतात. म्हणून आधी व्याधी या निराकरण करण्याचं सामर्थ्य भागवतामध्ये आहे. या आध्यात्मिक तापामध्ये काय काय येतं? जरा, जन्म, मरण, शारीरिक पीडा, जे आजार जे काय आहेत ते भागवत श्रवणाने पूर्णपणे जातात. दुसरे आधी भौतिक निसर्गाच्या अवकृपेमुळे झालेले. मग याच्यामध्ये ज्वालामुखी आहे, भूकंप आहे, पूर आहे, सुनामी आहे. आत्ताच बघा ना 41 जणांना एनरॉल्ड जे आहेत त्यांनी येऊन काढलं आणि जसंच्या तसे ते व्यवस्थित बाहेर आले. हा आधी भौतिक ताप होता, पण भगवंत कुणाच्या ना कुणाच्या रूपाने येतो आणि त्या आमच्या भगवंताचं स्मरण करणाऱ्या त्या भक्ताची काळजी वाहतो. कुणालाही निमित्त करेल, एखाद्या यंत्राला निमित्त करेल, एखाद्या व्यक्तीला निमित्त करेल. आता तो तर परदेशी व्यक्ती, पण त्याचं जे तंत्रज्ञान आहे ते या गोष्टीसाठी उपयोगी आलं. म्हणून आधी भौतिक तापातूनही वाचवणारा कोण आहे? तोच एक परमात्मा आहे. आधी दैविक ताप
या म्हणजे मानसिक पीडा. मग यामध्ये आम्ही हे नाही कुणीही बघितलं नाही. मग भूत काय जसं जसं भगवंताचं नामस्मरण करू तसं आमच्या मनातली जी कमकुवतता आहे, जी भीती आहे, ती भीती पूर्णपणे निघून जाते. एखादं लहान लेकरू आहे, अंधारामध्ये चालायला लागला आणि त्याचे बाबा मागे आहेत. मग तो चालता चालता आधी मागे बघतो बाबा आहेत का नाही. बाबा म्हणतात चल बेटा तू पुढे चल मी आहे. मग तो चालताना निर्धास्त होतो, बिनधास्त होतो, आनंदात चालतो. का? माझ्या मागे माझे बाबा आहेत. मग हे त्याला केव्हा कळतं? बाबा आहेत हे त्यांनी मान्य केलं तर. बाबा आहेतच आहेत पण त्यांनी मान्यच नाही केलं तर. नाही बाबा तुम्ही नाहीच आहेत म्हणलं तर असूनही उपयोग नाही. आम्ही सगळे तसेच झालेलो आहोत. आमचे मायबाप आमच्या पाठीशीच आहेत. आमची विठू माऊली, आम्ही त्याला कधी बाप म्हणतो कधी माय म्हणतो, आमच्या पाठीशीच आहे. वेगवेगळ्या अवतारातून आहे. या गावामध्ये यशवंत महाराजांच्या रूपाने आहे, पण आहेच. भगवंत कायमस्वरूपी आमच्या पाठीशी आहे, पण आमच्या मनातली जी कमकुवतता आहे, जी भीती आहे, ती त्याला आमच्यापासून लांब आहे असं म्हणते. आणि मग आम्ही घाबरतो. मग भूत लागलं, पिशाच्च लागलं, बाहेरचं बाधलं, काही बाधत नाही. आतमध्ये जर शुद्ध असेल तर बाहेरून अशुद्ध कितीही कुठे असेल आमच्यापर्यंत येत नाही. आणि त्यासाठीच काय करायचं तर त्रिविध तापातून मुक्त करून परमानंदाची प्राप्ती करून देणारा जो श्रीकृष्ण परमात्मा आहे त्याचं भागवत सातत्याने ऐकायचं. भागवतामध्ये काय आहे? कुणी लिहिलं हे भागवत? महर्षी वेद व्यासांचं चरित्र आहे. हे आता आपल्याला चरित्र पाहायचं आहे, पण हे भागवत लिहिलं कुणी? वेद व्यासांनी लिहिलं. कोण होते हे वेदव्यास? आम्ही पण एखादा मुलगा आला की बाबा आधी त्याला विचारतो तुझ्या आईवडिलांचं नाव काय, किंवा कुणाचा रे तू मुलगा. आधी कुणाचा रे म्हणल्यावर मग त्याची पात्रता काय आहे ते लक्षात येतं. म्हणून आमच्या श्लोककारांनी आम्हाला या श्लोकातून वेद व्यासांचं चरित्र सांगितलेलं आहे. ते म्हणतात, नमस्ते भगवन् व्यास सर्वशास्त्रार्थ कोविद ब्रह्मा विष्णू महेशाना मूर्त सत्यवती सुत पूर्णज्ञानाय विद्महे पूर्णनन्दाय धीमहि तन्नो व्यासः प्रचोदयात्. वेदव्यास कोण आहेत? तर हे वेदव्यास म्हणजे पराशर आणि सत्यवती यांचे पुत्र आहेत. यानंतर सांगतात, ओम पूर्ण ज्ञानाय विद्महे पूर्ण नंदाय धीमहि. व्यास म्हणजेच सगळं काही आलेलं. कारण यांनी काय केलं? 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण. आता 17 हे मी का म्हणलं हे पुढे सांगते. 18 पुराण, उपनिषद, ब्रह्मसूत्र, प्रचंड ग्रंथसंपदा आमच्यासाठी करवून दिलेली आहे. यामध्येच मूळ काय आहे तर 88,000 ऋषी एकत्र जमले होते. कुठे कसे? जसा सूर्योदय होण्यापूर्वी अरुणोदय होतो. आपण सगळेजण खूप लवकर उठतो. समजा जर आम्ही 3 वाजता उठलो तर अंधार असतो. 3 वाजता उजेडलं म्हणतो का? नाही. पण नंतर हळूहळू हळूहळू तांबडं फुटायला लागतं.
मग त्या तांबड्याच्या रंगाकडे बघून आम्ही काय म्हणतो की आता सूर्योदय होणार आहे. सूर्योदय होण्यापूर्वीचा जो प्रकाश होता तो अरुणोदय. म्हणजे या अरुणोदयाचा अर्थ की आता सूर्य कुठे उगवणार ती जागा आता स्पष्ट झालेली आहे. त्याप्रमाणे पुढे कलियुग येणार आहे हे त्या 88,000 ऋषींना दिसलेलं होतं. आणि हे ऋषी सकाळी यज्ञ याग करतात आणि विष्णूला प्रसन्न करून घेतात. कशासाठी? तर पुढे येणारं जे कलियुग आहे त्या कलियुगामध्ये येणाऱ्या व्यक्तींना द्वापार युग यामध्ये भगवान श्रीकृष्ण देहानी होते आणि भगवंत देहाने असल्यामुळे त्यांचे जे कोणी भक्त आहेत त्यांच्यावर संकट आली नाहीत. जरी आली तरी भगवंतांनी त्याचं स्वतः जाऊन निराकरण केलेलं आहे. मग आता पुढे कलियुग येणार आहे. मग या कलियुगात जन्माला येणाऱ्या व्यक्ती ज्या आहेत त्यांचं उज्ज्वल भविष्य कसं व्हावं यासाठी या 88,000 ऋषींनी यज्ञ यागादी कर्म करायला सुरुवात केलेली आहे. आणि हे वेदव्यास ज्यांचा आम्ही आत्ता श्लोक पाहिला, नमस्ते भगवन व्यास सर्व शास्त्रार्थ कोविद, सगळे शास्त्र त्यांनी कोळून केलेले आहेत, सगळ्याच ज्ञान आहे त्यांना. सर्व शास्त्रार्थ कोविद ब्रह्मा विष्णू महेशानाम मूर्त सत्यवती सुत, पराशर आणि सत्यवती यांच्या पोटी आलेले हे कोण आहेत? तर ब्रह्माचेही अवतार आहेत, विष्णूचेही अवतार आहेत, शंकराचेही अवतार आहेत. आणि म्हणून यांना आम्ही काय म्हणतो? पूर्ण ज्ञानाय विद्महे पूर्ण नंदाय धीमहि तन्नो व्यास प्रचोदयात. हे जे व्यास आहेत ते पराशर आणि सत्यवती यांचे पुत्र. यांचा जन्म यमुना नदीच्या कृष्ण द्वीपावर झाला म्हणून त्यांना कृष्ण द्वैपायन सुद्धा म्हणतात. आणि त्यांनी बोरीच्या वनामध्ये जवळजवळ कित्येक वर्ष तपसाधना केल्यामुळे ते बोरीच्या वनात तपसाधना केली म्हणून त्यांना बादरायण सुद्धा म्हणतात. आणि हे वेदव्यास म्हणजे यांनी 17 पुराण उपपुराण सगळी जी तयार केली त्यातून हेच करत असताना 17 पुराणापर्यंत आले ते. अजून पुढे काय करायचं असं त्यांना वाटायला लागलं की काहीतरी राहून गेलेलं आहे. तो भाग पुढे येणार आहे पण तो आत्ता आठवला म्हणून सांगून टाकते. आधी आपलं प्रपंचातलं उदाहरण घेऊ की परत लेकीचंच उदाहरण घेऊ. ते जरा जास्त टचेबल असतं, जरा जास्त भावनिक असतं मुलीचं उदाहरण. समजा माझी मुलगी अमेरिकेमध्ये आहे आणि तिने फोनवरून जावयाची आवड सांगितली. प्रत्येक फोनमध्ये ती सांगायची, आई काय सांगू, यांना कांद्याचं थालपीठ खूप आवडतं. काय आवडतं? कांद्याचं थालपीठ खूप आवडतं. आता वर्षानंतर माझी लेक घरी आली. आल्यानंतर मग काय पाहता हो, थाट सगळा पंचपक्वान्न केले, पंक्ती मांडल्या, उदबत्ती वगैरे सगळं व्यवस्थित झालं. आता पानं मांडायचेत आणि पानं मांडता मांडता मला काय आठवलं? करेक्ट, कांद्याचं थालपीठ. मग मला बाकीच्या आता कुठं कांद्याचं थालपीठ असतं का? एवढा पंचपक्वान्नांचा स्वयंपाक, कांद्याचं थालपीठ कुठं करत? राहू दे आता नको करू, राहू दे. असं करत 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 जावयाला पंचपक्वान्नांचं जेव घातलं पण एक खंत मनामध्ये राहून गेली. कशाची? कांद्याच्या थालपीठाची. असंच वेद व्यासांचं झालं. त्यांनी 4 वेद 6 शास्त्र 17 पुराण आणि उपपुराण ही सगळी लिहिली. पण तरीही त्यांना कुठेतरी काहीतरी राहून गेल्यासारखं वाटायला लागलं. आणि मग पुढे त्यांची भेट ती नारदांशी झाली. हेच ते व्यास म्हणतात